अर्जुन दिसायला अतिशय देखणा होता आणि त्याचे डोळे कोणी पाहिले की त्याच्या प्रेमात पडेल असे त्याच्यासोबत बोलणारा त्याच्यात हरवून जायचा. समोरच्याच्या काळजाचा वेध घ्यायचे जणू ते. आणि उत्तम शिक्षक असल्यामुळे आपसूक लागवी आणि रसाळवाणी लाभलेली समोरच्याला नकळत आपलंसं करण्याची कला जणू अवगत होती त्याला. एका नामांकित शाळेत चांगल्या पदावर गेल्या काही वर्षापासून कार्यरत होता. आज सगळ्या सिनियर लोकांचा प्रोग्राम होता. सगळे मॅनेजर्स, हेड्स आणि शाळेचे डायरेक्टर्स पण स्वतः हजर होते. शहराबाहेरच्या फेमस रेस्टॉरंटमध्ये पार्टी होती. सगळ्यांची सो कॉल्ड भाषण, पार्टी, दंगामस्ती या गोंधळात घरी निघायला बराच उशीर झाला. तसं 10 वाजलेले फक्त, पण सगळीकडे मध्यरात्रीचा फील येत होता. अर्जुनला तसं पण पार्टी आवडायची नाही. गाडी चालवायला समोर काही नीट दिसत पण नाही. शहराबाहेरच्या रस्त्यावर सगळंच बिन भरवशाचं. कधी कुठून एखादा दगड कोसळेल किंवा दरड काही सांगता नाही येत. वैतागून स्वतःला शिव्या देत तो हळूहळू गाडी चालवत होता. तो पार्टीला जायचं कारण एकच होतं, ती म्हणजे त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी सायली. हिला पाहण्यासाठी तो पार्टीला गेलता. तेवढ्याशा प्रकाशात त्याला पुढे कोणती तरी गाडी उभी असल्याचं जाणवलं. त्याने जवळ जाऊन आपली गाडी थांबवली. ही गाडी कुठेतरी पाहिली असं विचारच करत होता. तेवढ्यात त्या गाडीतून कोणीतरी महिला बाहेर आली आणि अर्जुनच्या गाडीच्या काचेवर टकटक करू लागली. आता काच खाली करण्यावाचून पर्याय नव्हता त्याच्याकडे. वैतागत वाईट तोंड करत त्याने काच खाली केली आणि बघतो तर काय, समोर सायली नावाप्रमाणे प्रेमळ होती. माझी गाडी बंद पडली, प्लीज मला पुढे शहरापर्यंत लिफ्ट देऊ शकता का? अर्जुन तिच्याकडे बघतच राहिला. पार्टीला आज सायली फॅन्सी ड्रेस घालून आलेली. त्या पावसात भिजून अर्धवट मेकअप वाहून गेल्यावर पण खूप सुंदर दिसत होती. भिजलेला ड्रेस तिच्या शरीराची सुंदरता अधोरेखित करत होती. पावसाचा प्रत्येक थेंब तिला स्पर्शन आज धन्य होत असेल असं त्याला मनाशी वाटून गेलं. काश मी त्या पावसाचा थेंब असायला पाहिजे होतं. पण अर्जुनला पाहून सायली म्हणाली की जातो, मी करते काहीतरी ॲडजस्ट. सोडतो ना तुम्हाला, त्यात काय. नको अर्जुन, जातो असं बोलल्यावर अर्जुन निघून गेला. पण जाताना आरशातून सायली रडताना पाहून अर्जुन पुढे जाऊन अर्धा तास गाडी थांबवतो आणि बघतो की सायली कोणाची मदत घेऊन पुढे जाती का नाही. पण अजून एक पण गाडी तेथून गेली नव्हती. अर्जुनला हे काय बरोबर वाटलं नाही. अर्जुन गाडी माघारी जातो घेऊन. सायली रडत बसली होती. तिने पाहिलंच नाही की अर्जुन तिथं आला आहे. अचानक अर्जुन मॅम म्हणून आवाज देतो. अर्जुनचा आवाज ऐकून सायली लगेच अर्जुनच्या मिठीत जाऊन रडायला लागली. अर्जुनचा उतरलेला त्याचा चेहरा लगेचच फुलला. सगळ्यात वाईट म्हणजे तिचं लग्न झालेलं, ते पण त्यांच्या शाळेतील हेडसोबत. त्यामुळे सगळे जरा जपूनच असायचे तिच्यापासून. तशी तीही फारशी कोणाशी कामाशिवाय बोलायची नाही. पण अर्जुन मात्र तिच्याशी बोलायला मिळावं म्हणून नसलेली पण कामं काढून जायचा. त्यातही ती त्याला चक्क इग्नोर करायची. त्याला इग्नोर करणारी ती आजपर्यंतची एकमेव स्त्री होती. त्याचा नेम फक्त तिच्यावर चालला नव्हता. आज सकाळी प्रोग्रामला आल्यापासून त्याला काही त्याची ड्रीम गर्ल दिसली नव्हती म्हणून तो जास्तच वैतागला होता. मी पार्टीमध्ये थांबण्याचा मूडच नव्हता. तिची एक झलक दिसावी म्हणून किती प्रार्थना केली असेल त्याने देवाला, हे तो जाणे आणि देवच जाणे. स्वतःच्या गाडीतून अर्जुनच्या गाडीत बसेपर्यंत ती चिंब भिजून गेली. सायली त्याच्या बाजूला बसली याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. आता त्याला पुढचा प्रवास खूप गोड वाटायला लागला. तो थंड रात्र, काळाकुट अंधार आणि बाजूच्या सीटवर बसलेली ती. कधी नव्हे त्याला
आज अंधार रोमॅन्टिक वाटायला लागला। साथ कोई हमसफर हो तो हर सफर सुहाना लगता है। अर्जुन सायलीकडे बघत होता। आ वाचून तो तिच्याकडे बघत होता। तिच्याकडे बघायच्या नादात त्याने कार स्टार्ट केली। सायलीने पण अर्जुनकडे पाहिलं। त्याने घाबरून आपली मान वळवली। त्याची ती धंदल बघून सायली मात्र आपलं हसू आवरेना। अर्जुन तिला असं खळखळून हसताना पहिल्यांदाच पाहत होता। समोरचा निरस चिखलमय रस्ता बघण्यापेक्षा तिच्या हसण्यात गुंतून जायचं मन करत होतं। कसाबसा तो स्वतःवर कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करत होता, पण मान तरीही तिच्याकडे वळायचीच। अंधार इतका की समोरचं दिसतच नव्हतं। कारच्या लाईटचा उजेड पण जवळपासच विरून जात होता। अगदी अंदाजानेच तो कार चालत होता। शहराबाहेरचा रस्ता असल्याने सगळं सुनसान होतं। रस्त्यावरचं अजस्र अजगरासारखं पसरलेला अंधार ऐकूनच वातावरण काळजात धडकी भरवणारं होतं। मॅम, तुम्ही एवढ्या रात्री अशा एकट्याच? आणि सर? काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं त्याने। थंडी वाजते, शाल आहे का तुझ्याकडे? प्लीज। नेहमीप्रमाणे आत्ताही सायलीने सरळ इग्नोर केलं त्याला। रागच आला होता तिचा, पण काहीच न बोलता गाडी चालवत होता। त्याने शाल सायलीला दिली। मगापर्यंत हवाहवासा वाटणारा प्रवास तिच्या अशा वागण्याने नकोसा वाटायला लागला त्याला। आपला अपमान करण्यासाठी म्हणून देवाने हिची भेट घडवली या। उगाचच त्याला वाटून गेलं। मनातल्या मनात रागवला। पुढचा बराच वेळ तो स्वतःच्याच मनात भांडत होता। सॉरी अर्जुन, मी मगाशी तुझ्यासोबत येण्यासाठी तयार नव्हते। तिला कदाचित स्वतःच्याच वागण्याचा वाईट वाटत असावं। का? अर्जुन मात्र रागातच होता। साहजिकच होतं त्याचं वागणं। मी असं इग्नोर केल्यासारखं वागली। सायली दयाळूपणाने बोली, ठीक आहे मॅम। शाळेच्या बाहेर मी मॅम नाही आहे तुझी, तू मला सायली म्हण। त्याच्याकडे बघत तिने स्माईल दिली। नाही, मॅमच ठीक आहे। अर्जुन अजूनही तिच्याकडे बघत नव्हता। त्याच्या अशा लटक्या रुसण्याचं खरं तर तिला हसू येत होतं। बरं, मॅमच म्हण मग। ठीक मॅम, अर्जुनने हसतच रिप्लाय केला। पण तुम्ही मला इग्नोर करता। अर्जुन आता खेचायच्या मूडमध्ये होता। सायलीने त्याच्या खांद्यावर बुक्कीच मारली आणि हसायला लागले। मग बराच वेळ त्यांची मस्ती चिडवाचिडवी चाललं होतं। एक विचारू? अर्जुन थोडा गंभीर होत बोलला। हा विचार ना अर्जुन। खरीवाली सायली कोणती म्हणायची? ही आता माझ्या बाजूला बसली ती का? शाळेतील फुगीर मॅम? अर्जुनने हसतच तिला विचारले। मी फुगीर काय? तिने अजून 2-3 टपली ठेवून दिल्या। आणि शाळेमध्ये सुंदर नाही दिसत का मी? सुंदर? हट, असली भारी दिसते ना? अर्जुनने सायलीला म्हटले। लग्न झालंय म्हटलं माझं। सायली लाजून अर्जुनला म्हणाली, ठीक आहे। तो पुन्हा समोर बघत कार चालू लागला। पण लाईन मारायला परमिशन आहे। हसू कंट्रोल न होऊन तिने त्याला म्हटले, कसली गोड दिसता तुम्ही हसताना। शाळेमध्ये तुम्ही फारसं हसत नाहीस, पण जेव्हा केव्हा मला टेन्शन येतं ना, मी तुमच्याकडे बघतो। तुझी एखादी स्माईल पण मला एनर्जी देते। अर्जुन एकटक पाहत तिच्या डोळ्यातील भाव वाचायचा प्रयत्न करत होता। खरंच? सायली मात्र गंभीर चेहऱ्याने पापणीही न हलवता अर्जुनकडे पाहत होता। अजून काय बोलायचे आहे का माझ्याबद्दल? आहे खूप काही, पण उद्या माझी नोकरी जाणार नसेल तर सांगेल। त्याच्या उत्तरावर ती चक्क लाजली। अर्जुनसाठी तिचं लाजणं अगदी अनपेक्षित होतं। आताच तर कुठे खरी सायली उलगडत होती। शाळेमध्ये सायली आणि ही सायली, किती जमीन आसमानचा फरक होता। त्यात तिचं असं लाजणं त्याच्या काळजावर वार करत होतं। काश तिचं लग्न झालेलं नसतं। तू वेळ लावतेस मला। तुझे हे ओले केस, खट्याळपण, खूप काही लपवून ठेवणारे डोळे,
थरथरणारे होठ, फुलणारं नाक, तुझ्या भिजलेल्या शरीराचा गंध आणि त्यात हे डोळे बंद करून ओठ दुमडून लाजणं वेळ लावते मला. अर्जुन असं काही गुंग होऊन बोलत होता की सायलीच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि तिने मान खाली घालून चेहरा आपल्या ओंजळीत लपवला. अर्जुन घाबरला. तिच्या असं रडण्याने त्याच्या पोटात गोळा आला. मॅम सॉरी, माझा वाईट हेतू नव्हता. प्लीज तुम्ही रडू नका प्लीज. पाणी टिपत त्याच्याकडे बघितलं. एव्हाना घाबरल्याने त्याच्या चेहऱ्यावर बऱ्याच आठ्या पडल्या होत्या. मी रागवली नाही, रडते ते पश्चातापाने. पश्चाताप होतोय आयुष्यातल्या काही निर्णयांचा. लग्न करणं हा सगळ्यात मोठा चुकलेला निर्णय. लग्नानंतर कित्येक वर्षांनी मी आज अशी मनसोक्त हसली असेल. मागचा 1-1.5 तास मी मनासारखी वागली, नाहीतर नेहमीच त्याची भीती. मग आपण मला एकटीला सोडून तो निघून गेला. सायली गप्प झाली. सॉरी, पण मी खरंच सॉरी सायली. अर्जुनच्या डोळ्यात नकळत मर्यादा ओलांडण्याची सल होती. त्याला अर्ध्या तासाने अर्जुनला बोलली, तू मला पहिल्या दिवसापासून आवडतो अर्जुन. फक्त त्याच्या धाकामुळे मला इग्नोर करावं लागलं, नाहीतर तुझ्या डोळ्यात मी कधीच बुडून गेली या. कित्येकदा त्याच्या मिठीत पण मला तुझे नकळत झालेले स्पर्श आठवतात. आणि तिने लाजून मान खाली घातली. पण गुलाबी गालावर गुलाब फुलले होते तिच्या. अर्जुनने तिच्या गालावर अलगद हात फिरवला. अर्जुनने विचारलं, आणि काय? त्याच्या पण ओठांवर हसू पसरलं. पोटात असंख्य फुलपाखरं बागडावी असं काहीतरी झालं. धुंदीत त्याने गाडी थांबवली. गाडी का थांबवली? तिने मागे सरत विचारलं. त्याने मनातल्या मनात रंगवलेलं चित्र आज प्रत्यक्षात उतरवलं होतं. आज ती त्याच्या एवढ्या जवळ होती की तिच्या हृदयाची होणारी धडधड त्याला ऐकू येत होती. या क्षणी तो स्वतःला विसरून जात होता. त्याच्या डोळ्यावर फक्त आणि फक्त तिच्या मिठीचा असर होत होता. गाडीमधलं वातावरण आता गुलाबी गुलाबी झालेलं. अर्जुन खूप प्रेमाने निहाळत होता तिला. त्याच्या निहाळण्या देखील तिच्या गालावर लाली चढत होती. जाऊया ना आता. त्याने तिच्या कपडावर आपले ओठ टेकवले. ते अजूनच त्याच्या खुशीत शिरली. जणू तिला त्याच्या मिठीतून बाहेरच निघायचं नव्हतं. त्यानेही आवेगाने तिला कुराळलं. त्याने तिच्या केसांमधून हात फिरवत विचारलं. त्याने तिच्या गालावर हात फिरवत चेहऱ्यावरती केला. पुन्हा तिचे डोळे भरून आलेले आणि चेहऱ्यावर कशाची तरी वेदना लपवण्याचा तिचा केविलवाना प्रयत्न चाललेला. तिची तशी अवस्था बघून त्याला पण भरून आलं. नक्की तिला कशाचं वाईट वाटतंय हेच कळायला मार्ग नव्हता. आता तरी तिला फक्त प्रेमाने थोपटण्याची गरज होती. तिच्या लालसर गालावरून आता डोळ्यातील पाणी ओघळून चाललं होतं. अर्जुनने आपल्या बोटाने ते अश्रू टिपले. ती सावरून बाजूच्या सीटवर बसली. त्याने पण काही विचारलं नाही. मग तुझ्यासोबतचा टाइम सगळ्यात भारी होता. अर्जुनने वळून तिच्याकडे बघितलं. माझं लग्न ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती. इतकी की ती चूक करताना मी आई बाबा गमावले. सायली रडायला लागली. आमच्या जे काही होतं त्याला मी प्रेम समजत होती. अजूनही त्याला हेच वाटतं की लग्न करून त्याने उपकार केलेत माझ्यावर. तो नसता तर मी या पोझिशनला कधीच पोहोचू शकली नव्हती. त्याने माझ्याशी का लग्न केलं माहीत नाही. कदाचित सौंदर्याला भुलून असेल. प्रेम, रोमांस, रुसवे, फुगवे असं काहीच नाही रे आमच्या नात्यात. फक्त जबरदस्ती आहे. त्याच्या मानसिक आणि शारीरिक समाधानासाठी तो मला कधीही कसाही ओरबाडले. माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून त्याला कायदेशीर परवानगी मिळाली ना. मी त्याची अर्ध्या रात्री लागणारी गरज आहे. बाकी दिवसभराच्या गरजा पुरवायला बाकीचे आहेत. तुला माहितीच असेल इतकी वर्ष तिच्या मनात भरून राहिलेलं दुःख बाहेरच्या मुसळधार पावसासारखं बरसत होतं.
तू आधी मला भेटायला हवा होतास. मी आहे ना आता, तू काळजी करू नको. अर्जुन तिच्या हातावर हात ठेवत बोलला. नाही अर्जुन, खूप उशीर झालाय. तिने निराशेने मान डोलावली. पुढच्या प्रवासात ती काहीच बोलली नाही. तिची शांतता त्याला अस्वस्थ करत होती, परंतु तिला तिच्यासाठी वेळ देणं आवश्यक होतं. दोघं पण घरी गेले आणि झोपले. सकाळी फोनच्या रिंगने त्याची झोपमोड झाली. राघव, त्याच्या शाळेमधल्या मित्राचा फोन होता. सुट्टीच्या दिवशी झोपमोड केली म्हणून त्याने मनातच 4 शिव्या हासडत कॉल उचलला. त्याला हॅलो बोलायचा अवसर पण न देता राघव बोलू लागला. अर्जुन, कुठे आहेस तू आता? कुठे असणार, घरी आहे. उशीर आलो ना रात्री. दुसऱ्या रस्त्याने आला का तू? जरा लांब रस्ता होता ना, म्हणून तुला उशीर झाला असेल. दुसरा रस्ता? तो काय बोलतोस? राघव, अर्जुन वैतागला. तू कसा आलास घरी? पलीकडून राघव वैतागलेल्या स्वरात विचारत होता. माझ्या कारने, त्याच रोडने, ज्या रोडने आपण गेलो होतो. तो न्यूज चॅनेल लावत बोलला. आपण ज्या रस्त्याने आलो होतो तो रस्ता पोलिसांनी बंद केला होता, म्हणून तेव्हापासून तुला कॉल करतोय. तर भावा, तुझा फोन स्विच ऑफ किती ट्राय केला? राघव सूर आता बदलला होता. पण का? न्यूजमध्ये ओळखीची जागा दिसली म्हणून तो थबकला. त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. आहा! अर्जुन पुतळ्यासारखा स्तब्ध होता. अरे तुझी सायली, तिचा काल ॲक्सिडेंट झाला आणि ती दरीत कोसळली. व्हॉट्सअप ग्रुप बघ जरा, समजेल तुला. ऐकतोस ना? आपल्याला तिथे पोचायला पाहिजे. तयार हो. पलीकडून फोन कट पण झाला. अर्जुनने थरथरणाऱ्या हाताने व्हॉट्सअप ओपन केलं आणि नकळत त्याच्या तोंडून अस्पष्ट लहानशी किंकाळी बाहेर पडली. ॲक्सिडेंटच्या डिटेल्ससोबत ॲक्सिडेंट झालेल्या जागेचे फोटोज पण होते. समोर न्यूजमध्ये पण तीच न्यूज चालू होती. तोच रस्ता, तीच जागा, तिची बंद पडलेली कार. कारण तिचा नवरा तिला दरीत ढकलून तो तिथून निघून गेला. अर्जुनला एवढं वाईट वाटले की त्याला हार्ट अटॅक आला. पण अर्जुनला काही नाही झालं. घरच्यांनी त्याला दवाखान्यात नेले. अर्जुनने कधी कोणाचा विचार केला नाही आणि त्याने लग्न केलं नाही. मेल्यानंतर अर्जुनसोबत काही वेळ घालवण्याची इच्छा तिने पूर्ण केली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.